पुणे ब्लड सॅम्पल प्रकरणामध्ये ही धक्कादायक माहिती आता समोर येते। ते रक्ताचे नमुने अल्पवयीनाच्या आईचेच होते असं समोर येते। आपण पाहतोय आताची ही महत्त्वाची आणि मोठी अपडेट। पुणे अपघात प्रकरणी ब्लड सॅम्पल फेरफार प्रकरणी आता आरोपीची आई पोलिसांच्या ताब्यात आहे। ससून रुग्णालयामध्ये शिवानी अग्रवालच्या रक्ताचे नमुने पुढे लॅबमध्ये देण्यात आले होते आणि अल्पवयीन तरुणाच्या रक्ताच्या नमुन्यांऐवजी शिवानी अग्रवालचे नमुने देण्यात आले होते। या संदर्भात आपण अधिक माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी अक्षय बडवे यांच्याकडून। अक्षय, काय सांगाल? आपण पाहतोय ही धक्कादायक माहिती आता समोर येते। ते रक्ताचे नमुने हे अल्पवयीन आरोपीच्या आईचेच असल्याचं समोर येत आहे। निश्चितपणे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की अल्पवयीन तरुणाचे रक्ताचे सॅम्पल जे आहेत ते बदलले होते। मात्र ही महिला कोण आहे असा अनेक वेळा प्रश्न उपस्थित झाला होता आणि आता ते स्पष्ट झालेले आहे की कोणालाही संशय येऊ नये म्हणून शिवानी अग्रवालने तिच्या मुलासाठी हे रक्ताचे सॅम्पल जे आहेत ते पुढे पाठवले होते। ससून रुग्णालयातील डॉक्टर अजय तावरे आणि डॉक्टर श्रीहरी अहनोर यांची मदत घेऊन ज्या दिवशी हा अपघात झाला त्या दिवशी अल्पवयीन तरुणावर कुठलाही प्रकारची अडचण येऊ नये त्याच्यासाठी शिवानी अग्रवाल म्हणजेच अल्पवयीन तरुणाची आई जी आहे ती पुढे आली होती आणि तिने स्वतःचे रक्ताचे नमुने जे आहेत ते पुढे दिले होते आणि त्याच्यानंतर हा लॅब रिपोर्ट जो आहे तो पोलिसांच्या हाती लागलाय। अगदी नक्कीच धन्यवाद अक्षय, दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। आपण पाहतोय सध्या अल्पवयीन आरोपीची आई पोलिसांच्या ताब्यात आहे। तिचा जबाब सुद्धा आज नोंदवला जाणार आहे। दुसरीकडे अल्पवयीन आरोपीचा जबाब सुद्धा नोंदवला जाईल। दरम्यान आताची ही महत्त्वाची आणि मोठी अपडेट आपण पुणे अपघात प्रकरणी पाहतोय। ब्लड सॅम्पल प्रकरणामध्ये आणखी एक धक्कादायक माहिती ही समोर येते।